छत्रपती शिवाजी महाराज की जय हा शब्द जरी ऐकला तरी मराठ्यांच्या, महाराष्ट्रातल्या मुलांच्या आणि भारताच्या सगळ्या मुलांच्या चेहऱ्यावरती असं हास्य उमटलं जातं की महाराज म्हणजे जिव्हाळ्याचा विषय, सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय. आपण आधीच्या व्हिडिओ सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्यावरून झालेली सुटका या टॉपिकवर एक व्हिडिओ बनवलाय. तर मंडळी, रामराम मराठी टस्काच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शुभमकडून जाणून घेणार आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांचं ज्यावेळेस निधन झालं, औरंगजेबानी त्यावेळेस काय रिॲक्शन दिली, त्याची सिच्युएशन काय होती, हे सगळं आजच्या व्हिडिओत बघणार आहे आपण. तर शुभम, तुझ्याकडून आम्हाला ही गोष्ट जाणून घ्यायला आवडेल की ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं त्यावेळेस औरंगजेबाला त्याचा सेवक सांगायला जातो की अशी अशी घटना झाली, तो खूप आनंदात जातो. त्यावेळेस औरंगजेब त्या गोष्टीला कसा रिॲक्ट करतो, त्याची रिॲक्शन काय असते? इतिहासामध्ये या बाबतीमध्ये अनेक संदर्भ येतात, अनेक दाखले येतात. काहींचं म्हणणं आहे की महाराजांचं निधन झाल्यानंतर, म्हणजे महाराजांचं निधन झाल्यानंतर बऱ्याच दिवस ती जी बातमी होती ती अनेकांना, म्हणजे रायगड जर सोडला तर रायगडा व्यतिरिक्त अनेकांना ही गोष्ट माहीत नव्हती. कारण तत्कालीन परिस्थिती अशी होती की छत्रपती संभाजी महाराज हे पन्हाळगडावर अडकलेले म्हणजे पन्हाळगडावर होते. आणि एक त्यांचा गृहकलह पण होता की एक मंत्र्यांचं राजकारण होतं की महाराजांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या गादीवर छत्रपती संभाजी महाराजांना न बसवता त्यांचे जे लहान बंधू होते राजाराम महाराज यांना बसवायचा आणि राज्यकारभार चालवायचा. त्यामुळं छत्रपती संभाजी महाराजांपर्यंत महाराजांच्या निधनाची खबर पोचू नये याची पुरेपूर काळजी ही अनेक मंत्र्यांनी, म्हणजे जे अष्टप्रधान मंडळ होतं महाराजांचं, त्यांनी आणि सोयराबाई मातोश्री यांनी पुरेपूर घेतलेली होती. त्यामुळं ही जी बातमी आहे ही रायगडा व्यतिरिक्त कोणालाही माहीत नव्हती. म्हणजे अगदीच पन्हाळगड रायगडापासून काही जास्त लांब नाही आहे. म्हणजे रायगड जिल्हा आणि कोल्हापूर इतक्या अंतरामध्ये पन्हाळगड ते रायगड इतकं अंतर आहे. पण तरी ही बातमी एक दाबून ठेवलेली होती, ही कोणापर्यंत पोहोचलेली नव्हती. पण कालांतरानंतर, अनेक दिवसानंतर छत्रपती संभाजी महाराजांना ही बातमी ज्यावेळेस मिळते आणि त्यानंतर मग पुढचा ते वेगळं प्रकरण आहे की ते रायगडाकडे येतात. मग तो एक संघर्ष आहे महाराजांचा, की हक्क संघर्ष म्हणतो आपण, की एक ज्येष्ठ पुत्र असताना आणि जे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं की माझ्यानंतर हे स्वराज्याची जी गादी, छत्रपतींची जी गादी ही संभाजी महाराजांनी चालवावी, तो एक वेगळा भाग आहे. पण तुम्ही जो प्रश्न केला मला की छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झाल्यानंतर औरंगजेबाची रिॲक्शन काय होती, तर अनेक इतिहासकार सांगतात की औरंगजेब हा प्रचंड धूर्त आणि प्रचंड कपटी माणूस होता. तो बोलायचा खूप कमी, प्रचंड संयमी होता. पण त्याच्या डोक्यामध्ये ना खूप वेगवेगळे विचार चालू असायचे. आणि छत्रपती शिवाजी महाराज याविषयी त्याला प्रचंड राग होता. आणि तो महाराजांना आहे ना पहाड कचुआ असं म्हणायचं. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, छोटी गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अगदीच स्वराज्याचा सुरुवातीचा काळ चालू होता. म्हणजे अफजल खानाच्या वधाच्या काही वर्ष आधीची गोष्ट ही, की औरंगजेब हा जुन्नरचा सुभेदार होता. जुन्नर, आपल्या पुण्याजवळचा जुन्नर, शिवनेरी किल्ला, त्या जुन्नरचा तो सुभेदार होता. आणि त्याला मारण्यासाठी अफजल खानाने स्वारी केली होती. म्हणजे एका मोगल सरदाराला मारण्यासाठी एका आदिलशाही सरदाराने स्वारी केलेली होती. पण अंतर्गत फितुरीमुळे औरंगजेबाला ती खबर मिळाली आणि औरंगजेब तिथून पळाला आणि त्याच्यामुळे तो तिथं वाचला, नाही तर अफजल खानाच्या हातून तो मारला गेला असता. पण नंतरून ज्या अफजल खानाला पूर्ण हिंदुस्थान घाबरायचा, ज्या अफजल खानाला हिंदुस्थानाचा बादशाह म्हणजे पातशाह जो औरंगजेब आहे तो सुद्धा घाबरायचा, त्या अफजल खानाला छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त 2 मिनिटांमध्ये त्याला मारलं, त्याचा कोतळा काढला. आणि एक साहजिक आहे, तुमच्यापेक्षा जर कोणी जास्त मोठा पराक्रम जर केला ना, तुमच्या मनामध्ये एक तो द्वेष निर्माण होतो. कारण तुम्ही ती गोष्ट करू शकत नाही, तुमची इच्छा असूनही तुमच्याकडून ती गोष्ट होणार नसते. मग तुम्ही काय करणार, तुम्ही त्या व्यक्तीवर जळणार, तुमच्या मनामध्ये द्वेष तयार होणार
आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब हे कट्टर दुश्मन होते एकमेकांचे. त्याच्यामुळे तो प्रचंड महाराजांचा द्वेष करायचा, प्रचंड महाराजांविषयी त्याच्या मनामध्ये कपट भरलेलं होतं. आणि आग्र्याची स्वारी आपण त्याच्याविषयी तो खूप बोललोय. त्याही मध्ये तुम्ही बघितलं की त्यांनी महाराजांचा कसा अपमान केला, पदोपदी महाराजांचा अपमान केला, महाराजांना कैद केली. महाराजांचं दैव बलवत्तर आणि एक पूर्वजांची पुण्य असेल किंवा स्वराज्यातील अनेक गोरगरिबांचे रयतेचे आशीर्वाद असल्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या विलक्षण बुद्धी चातुर्यावर महाराज तिथून निसटले. ज्यावेळेस अनेक इतिहासकार सांगतात की काही आता दंतकथा आहे, काही बखर आहे, त्याच्यामध्ये हा उल्लेख आलेला आहे. आता मागे एक स्वराज्य रक्षक संभाजी, छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर एक सिरियल चालू होती, त्याच्यामध्ये पण एक तो प्रसंग दाखवलेला आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं ज्यावेळेस निधन होतं तर ती खबर औरंगजेबाचा एक शिपाई ती खबर घेऊन औरंगजेबाकडे जातो. आणि साहजिक आहे, जो औरंगजेब उभा आयुष्यभर छत्रपती शिवाजी महाराजांना हरवू शकला नाही किंवा त्यांना मारू शकला नाही, तर त्याला ही गोड बातमी, म्हणजे त्यांच्यासाठी ती गोड बातमी तरी देण्यासाठी तो शिपाई एकदम हसत तो जातो औरंगजेबाकडे आणि तो म्हणतो की कुणीरी साथ करतो, म्हणजे मुजरा करतो, हुजूर की तुम्हाला एक बातमी सांगायची आणि तुम्ही त्याच्याने सुकवून जाल. औरंगजेबाला वाटतं की अरे बाबा याने कोणता किल्ला वगैरे जिंकला वगैरे का कोणता प्रदेश आला काय असं. तो सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं. त्याला असं वाटतं की त्या बातमी ऐकून औरंगजेबाला असं वाटतं की हा मला शाबासकी देईल, खुश होईल. की तो औरंगजेब काही इतिहासकार सांगतात, काही बखरकार सांगतात की ते ऐकल्यानंतर औरंगजेब त्याच्यावर चिडतो की तू एवढा खुशीत का सांगतोय. मग तो औरंगजेब काय करतो की तो त्याच्या डोक्यावरचा जो किमोश असतो, तो किमोश म्हणजे जी मुकुट असेल किंवा पगडी असेल मोगली पद्धतीची, तो किमोश उतरवतो, गुडघ्यावर बसतो आणि तो अल्लाकडे म्हणजे मक्केकडे तोंड करून नमाज पठण करतो आणि एक प्रार्थना करतो की अल्लाह की तुझा एक नेक बंदा छत्रपती शिवाजी महाराज तुझ्याकडे येत आहे, तू जन्नतचे म्हणजे स्वर्गाचे सर्व दरवाजे उघडे ठेव. आता ही एक दंतकथा झाली किंवा अनेक इतिहासकारांनी सांगितलेलं आहे, पण याला असा कोणता संदर्भ येत नाही, म्हणजे माझ्या वाचनात नाही आहे. असेलही याला संदर्भ, पण एकंदरीत एक शिवचरित्राचा जर अभ्यास केला आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब या दोघांमधलं जर राजकारण जर बघितलं तर मला नाही वाटत की महाराजांचं निधन झाल्यानंतर औरंगजेब महाराजांसाठी अल्लाला प्रार्थना करेल की तू तुझे जन्नतचे दरवाजे उघड. कारण प्रचंड कपटी माणूस, प्रचंड द्वेष. महाराज जर त्याच्यासाठी म्हणजे महाराज चांगलेच आहेत, पण त्याच्यासाठी जर महाराज हे चांगले म्हणून जर असते ना तर त्याने महाराजांना कैद करण्याचा प्रयत्न केला नसता, बरोबर ना. महाराजांना दगाफटका करण्याचा प्रयत्न केला नसता. आणि पुढे पण छत्रपती संभाजी महाराजांना म्हणजे जे पुढे घडलंय, महाराजांना हलाल करून त्याने मारलंय, या गोष्टी घडल्या नसत्या. पण तो तेवढा चांगला नव्हता. कारण एक इतर गोष्टी जर बघितल्या तर सप्त संघर्षासाठी, गादीच्या संघर्षासाठी त्यांनी त्याच्या भावांची हत्या केली. भावाची हत्या केली त्यांनी. त्याच्या वडिलांना आग्र्याच्या किल्ल्यामध्ये कैद करून ठेवलं आणि तिथंच शहाजहान बादशाह, ज्या शहाजहानने एवढा सुंदर ताजमहाल बांधला आणि खूप मोठा बादशाह होता, त्या बादशाहाला सुद्धा त्याने हलाल करून मारलं. त्यावरून आपण समजून घ्यावं की त्यांनी त्याच्या घरातल्या व्यक्तींची, त्यांनी त्याच्या वडिलांची जर कदर नाही केलेली तर छत्रपती शिवाजी महाराजांविषयी त्याच्या मनामध्ये काय असेल, प्रेम तर नसणारच आहे ना, साहजिक आहे, द्वेषच असणार आहे. तर इतिहासामध्ये दोन्ही बाजूने म्हणजे काही जणांचं मत आहे की त्यांनी ती कृती केली, काहींचं मत आहे की त्यांनी ती कृती नाही केलेली. पण मला एकंदरीत एक शिवचरित्राचा अभ्यास केल्यानंतर मला एकंदरीत असं वाटतं की त्यांनी ती कृती केलीच नसावी. कारण छत्रपती शिवाजी महाराजांविषयी त्याच्या मनामध्ये प्रचंड द्वेष होता, प्रचंड राग होता. धन्यवाद शुभम, खूप छान माहिती दिली आणि असेच खूप सारे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती टाकणारच आहे. माझं एक पर्सनल ओपिनियन होतं की औरंगजेबाला सुद्धा वाटलं असेल, त्याला ईर्ष्या झाली असेल की छत्रपती शिवाजी महाराजांचा सारखा असा दुश्मन पाहिजे की तो आयुष्यभर कधीच आपल्या दरबारात आला नाही, आपल्या दरबारात झुकला नाही,
तो ज्यावेळेस आला होता, छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस आपल्या दरबारात आले होते तरी त्यांना शेवटच्या स्थानी उभं केलं. त्याच्यामुळे महाराज इतके त्या औरंगजेबावर भडकले, तितकी हिंमत कुणाची नव्हती, असे छत्रपती शिवाजी महाराज होते. आणि त्याला ही सुद्धा खंत वाटत असेल की असा मराठा राजा आपल्या सैन्यामध्ये का नाही, असे छत्रपती शिवाजी महाराज होते. म्हणजे असेच खूप सारे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या मराठी टास्कच्या यूट्यूब चॅनलला नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा. आणि असेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरती, त्यांनी केलेल्या अशा खूप साऱ्या प्रक्रमावरती शुभम सोबत मी आणखी व्हिडिओ घेऊन येणार आहे. तोपर्यंत धन्यवाद. हसत राहा, खेळत राहा आणि बघत राहा आपला मराठी टास्क यूट्यूब चॅनल. धन्यवाद.